DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हुंबाची मेट, बोरीची वाडी, ढोलेवाडी आणि पोराचा आंबा या गावपाड्यांमध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी सामाजिक युवा कार्यकर्ते आणि महिलांच्या पुढाकारातून विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती। या सभेमध्ये गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी महिलांनी थेट कार्यवाही करत गावातील अवैध दारू विक्रेत्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते। मात्र काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा एकदा गावामध्ये अवैध दारू विक्री सुरू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। 23 मे 2026 रोजी महिलांनी पोलीस हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून पोलिसांच्या मदतीने गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकले, परंतु पोलिसांनी पाठ फिरवताच 30 मे रोजी पुन्हा दारू विक्री सुरू झाल्याने महिलांचे म्हणणे आहे। यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन दारूचे केन ओतून देत अवैध दारू विक्रीला विरोध दर्शवला। मात्र संबंधित विक्रेत्यांवर घोटी पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या दरम्यान अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवणारे सामाजिक युवा कार्यकर्ते ईश्वर भाऊ चंद्र यांना देखील धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे। घोटी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अवैध धंद्याच्या तक्रारी येत असताना कार्यवाही का होत नाही? या विक्रेत्यांना कुणाचा आश्रय आहे का, असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे। या संदर्भात घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की घोटी पोलीस स्टेशनची हद्द मोठी असून कर्मचारी संख्या कमी आहे, मात्र गस्त वाढवून अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। आता पोलीस प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते आणि अवैध दारू विक्रीला आळा बसतो का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे, त्र्यंबकेश्वर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।